पीओकेतील 9 दहशतवादी तळ जी आहेत ती भारतानं उद्ध्वस्त केलेली आहेत। पाकिस्तानवरती भारताचं ऑपरेशन सिंदूर पाहायला मिळतंय। भारतानं जो आहे तो पहलगाम हल्ल्याचा बदला घेतल्याचं बोललं जातंय। पाकिस्तानला सडेतोड आणि करारा जवाब जो आहे तो भारतानं दिलेला आहे। मध्यरात्री 1:30 वाजता भारतीय लष्कराकडून हा संपूर्ण एअर स्ट्राईक जो आहे तो राबवण्यात आलेला आहे। या एअर स्ट्राईक मध्ये मोठं नुकसान जे आहे ते दहशतवादी तळांचं करण्यात आलेलं आहे। यामध्ये अत्यंत महत्त्वाची माहिती आता समोर येते। त्यामध्ये जी दहशतवाद्यांची हेडक्वार्टर होते, लष्कर-ए तोयबाचं जे भवालपूर मधलं हेडक्वार्टर होतं ते देखील या संपूर्ण हल्ल्यामध्ये उद्ध्वस्त करण्यात आलेलं आहे। आणि त्यामध्ये दुसरं एक लष्कर-ए उद्दावाचं जे काही कार्यालय होतं ते मुद्रिकमध्ये होतं ते देखील लक्ष करण्यात आलेलं आहे। पाकिस्तानच्या पंजाब भागामध्ये हे 2 जे आहेत दहशतवादी संघटनांचे मोठे हेडक्वार्टर होते ते देखील या हल्ल्यामध्ये उद्ध्वस्त करण्यात भारताला यश आलेलं आहे। ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून आता हा संपूर्ण 9 ठिकाणी जी आहेत ती महत्त्वाची जी पाकिस्तानमधल्या दहशतवाद्यांची ठिकाणं होती त्यांना लक्ष करण्यात आलंय। राजस्थान बॉर्डरवरती लढाऊ विमानांच्या गिरठ्या पाहायला मिळत आहेत। राजस्थान बॉर्डरवरती सध्या लढाऊ विमानांच्या गिरट्या ज्या आहेत त्या पाहायला मिळत आहेत। अत्यंत महत्त्वाची आणि या क्षणाची महत्त्वाची बातमी आपल्याला आपल्या टीव्ही स्क्रीनवर आपण सध्या पाहतो आहोत। पाकिस्तानवरती भारतानं जे आहे ते संपूर्ण दहशतवादी तळ उद्ध्वस्त केल्यानंतर राजस्थानच्या बॉर्डरवरती लढाऊ विमानांच्या गिरट्या पाहायला मिळत आहेत। ही विमानं नक्की कोणती आहेत, भारताची आहेत की पाकिस्तानची आहेत याची माहिती अजून आलेली नाही, परंतु भारताची पाकिस्तानवरती मोठी एअर स्ट्राईक नंतर आता मोठ्या प्रमाणावर पाकिस्तानकडनं देखील भारताला उत्तर देण्याचा प्रयत्न केला जातोय। भारतानं काही वेळापूर्वीच पाकिस्तानचं JF-17 हे विमान जे आहे ते पाडलेलं आहे। भारताचे संपूर्ण सैन्य दल असेल, वायुदल असेल किंवा नेव्ही असेल हे संपूर्ण पाकिस्तानचा आता हल्ला जो आहे तो रोखण्यासाठी तैनात आहे। भारतानं पाकिस्तानला त्याची जागा दाखवली आहे। दहशतवादी तळांना जवळपास 9 उद्ध्वस्त करण्यात आलंय। त्यामध्ये 50 दहशतवादी जे आहे ते त्यांना कंठस्नान घालण्यात यश आलेलं आहे भारताला। त्यानंतर आता राजस्थानच्या जैसलमेरमध्ये लढाऊ विमानांच्या गिरठ्या पाहायला मिळतात। ऑपरेशन सिंदूरच्या अंतर्गत पीओके मध्ये 9 दहशतवादी तळ जे आहेत ती उद्ध्वस्त करण्यात आलेली आहेत। यामध्ये जवळपास 50 दहशतवादी जे आहेत ते मारले गेल्याची माहिती मिळते आहे। पाकिस्तानला ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून भारतानं करारा आणि सडेतोड जे आहे ते उत्तर दिलेलं आहे। पहलगाम मध्ये 26 जे आहेत निष्पाप व्यक्तींचा जो आहे तो मृत्यू झालेला होता। त्यानंतर देशभरामध्ये एक हळहळ जी आहे ती व्यक्त करण्यात आलेली होती। मागच्या काही दिवसांपासून या संपूर्ण प्रकरणामध्ये पाकिस्तानला कसं उत्तर द्यायचं यासाठी अनेक बैठका ज्या आहेत त्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यालयामध्ये झालेल्या होत्या, निवासस्थानी झालेल्या होत्या। संरक्षण मंत्री राजनाथ सिंग असतील, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल असतील, त्यानंतर अनेक आर्मीचे किंवा तिन्ही सैन्य दलाचे अधिकारी असतील, त्यामध्ये वायुदल असेल, नेव्ही असेल, त्यासोबत सैन्य दल असेल, याच्या संपूर्ण बैठका सुरू होत्या। आणि आज अखेर रात्री 1:30 वाजता ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून पाकिस्तानमध्ये 9 दहशतवादी तळाला भारतानं लक्ष केलेलं आहे। यामध्ये दहशतवादी जवळपास 50 दहशतवादी मारले गेल्याचं बोललं जातंय। श्रीनगर विमानतळावरील सर्व उड्डाणं देखील थांबवण्यात आलेली आहेत। श्रीनगरमध्ये सुरक्षा यंत्रणा सध्या अलर्टवर जी आहे ती ठेवण्यात आलेली आहे। भारत पाकिस्तानच्या संदर्भातल्या तणावासंदर्भातल्या ह्या बातम्या आपण पाहतो आहोत। भारतानं पाकिस्तानचं फायटर जेट देखील पाडलेलं आहे। पाकचं JF-17 हे भारतीय वायुदलानं पाडल्याचं पाहायला मिळतंय। भारताच्या पाकिस्तानमध्ये जे दहशतवादी तळ होते ज्या ठिकाणी या दहशतवाद्यांना ट्रेनिंग देण्यात येत होतं, पहलगाम हल्ल्याचा कट जिथं शिजला, पहलगाम हल्ल्यामध्ये ज्या ठिकाणी त्याचं प्लॅनिंग करण्यात आलं त्याला लक्ष्य करण्यात आलेलं आहे भारताकडनं। आणि जवळपास 50 दहशतवाद्यांना जे आहे ते कंठस्नान घालण्यात भारताला यश आलेलं आहे। मशिदीमध्ये देखील घोषणा दिल्या जात आहेत। पाकिस्तानमध्ये सुरक्षित स्थळी जे आहे ते लहान मुलांना आणि नागरिकांना हलवण्यात यावं असं पाकिस्तानच्या मशिदीमधून घोषणा ज्या आहेत त्या दिल्या जात आहेत। भारतानं दहशतवाद्यांचा खात्मा केल्यानंतर भारताच्या मोठ्या एअर स्ट्राईक नंतर सध्या पाकिस्तानमध्ये आपत्कालीन परिस्थिती जी आहे ती घोषित करण्यात आलेली आहे। ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून पीओके मध्ये 9 दहशतवादी तळ जे आहेत ती उद्ध्वस्त करण्यात आलेली आहेत। भारताचं हे सगळ्यात मोठं ऑपरेशन आपण पाहतो आहोत। भारतानं याच वेळेला ज्या वेळेला हे ऑपरेशन पार पडलं त्यानंतर लगेचच ही संपूर्ण माहिती जी आहे ती देशातले मित्र देश आहेत आपले त्यांना देण्याचा प्रयत्न केलेला होता। यामध्ये अमेरिका असेल, UAE असेल, रशिया असेल, या संपूर्ण सगळ्यांना ही माहिती दिलेली होती। आत्ताच्या घडीची ही दृश्य आपण पाहतो आहोत ज्या वेळेला पाकिस्तानच्या
हॉस्पिटल्स बाहेर ही गर्दी जी आहे ती आपल्याला पाहायला मिळते. राजस्थान बॉर्डरवरती लढाऊ विमानांच्या गिरट्या ज्या आहेत त्या देखील पाहायला मिळत आहेत. पाकिस्तानवरती जे आहे ते भारतानं मोठी एअर स्ट्राईक केली आहे आणि यामध्ये भारतानं अत्यंत महत्त्वाचं सांगितलेलं आहे की पाकिस्तानच्या सैन्याविरोधात किंवा पाकिस्तानच्या नागरिकांविरोधात हा कुठलाही हल्ला नाही, परंतु पहलगाम हल्ल्यामध्ये ज्या दहशतवाद्यांनी हा संपूर्ण हल्ला करून 26 जवळपास भारतीयांना जे आहेत त्यांचा मृत्यू झालेला होता, त्यांना लक्ष जे आहे ते भारतानं केलेलं आहे आणि दहशतवाद्यांच्या 9 ठिकाणांना लक्ष करत त्यांना नेस्तनाबूत केलंय. Yeah.